हाय नमस्कार. तर बघू शकते बाजार आणलाय मी. बाजार आणून ठेवला, म्हणलं तुम्हाला दाखवावं. ते काय त्या पाटेत माळव सुकतेल म्हणून मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलंय असं. तर तुम्हाला एक महत्त्वाचं बोलायचं मला. तर इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे. लाईट पण नाही एवढी, अंधार अंधार दिसतो, पण मी दिसते क्लिअर तुम्हाला. कारण एवढी पण काळी नाही मी की तुम्हाला दिसणार नाही. तर मालकीन काय अजून आली नाही झोपायला, येतील. म्हणलं चला त्याच्या आधी एक ब्लॉग बनवा म्हणलं, कारण आज वेळच नव्हता कसला. कारण पाऊस सांगितलाय, रविवारची सुद्धा सुट्टी नाही, रविवारचा सुद्धा चिखल आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपली आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर त्या ताईंचं करावं तेवढं उपकार कमीच आहे आणि बोलावं तेवढं पण कमीच आहे. कारण शब्दच नाहीत माझ्याकडे त्यांच्याबद्दल बोलायला. कारण आपली मिशन यायची होती ना, 20 तारखेला यायची होती, ती कॅन्सल झाली. कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही झाली, पण 20 तारखेला यायची होती. ती जरा लय प्रयत्न केला. काय ती जी मिशन यायचे ते भरपूर लांब जात होती. आणि मग त्या ताईंची इच्छा होती की एवढ्या लांब नको, ताईची धावपळ नको, म्हणून त्यांनी जवळ असं मिशन यावं म्हणून भरपूर असे प्रयत्न केला. तर मला पण असं वाटत होतं त्या ताईने एवढं प्रयत्न केला, एवढं काळजी करते, तर ती मिशन यावं. पण ती मिशन इथं छोट्या गावात येऊ शकत नाही, म्हणजे खेड्यात येत नाही, तर करमाळ्याला पण येत नाही. तर डायरेक्ट बार्शी नाही तर सोलापूर नाही तर कर्नाटक. काय सांगावं, काय बोलावं. तर एवढ्या लांब मिशन जाणार होती. तर त्या ताईनं भरपूर असा प्रयत्न केला. तर आपली बार्शीला येणार आहे. तर बार्शीचा बानूचा एक भाऊ आहे, तर त्याला हेडं बघत असेल तर बाबा माझा नंबर तुझ्या मोबाईलमधनं गेलेला आहे, तुझा नंबर माझ्या मोबाईलमधनं गेलेला आहे. तर आवाज येत असेल इग्नोर करा, कारण तुम्हाला माहिती आहे मला लवकर ब्लॉग टाकावा लागतो, कारण वेळ नसतो आणि मला खायलासुद्धा जेवायलासुद्धा भेटत नाही टायमाला. म्हणून त्यामुळं म्हणलं चला त्याच्या आधी एक ब्लॉग बनवावा. तर सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हाला लवकरच उद्या आपली मिशन किंवा मंगळवारी येईन, या 2 दिवसात येणार आहे. कारण प्रयत्न केला ताईनं, भरपूर असा प्रयत्न केला की माझ्यापर्यंत यावं, की मला काही अडचण होऊ नये, मला काही म्हणजे लांब जायला हे होऊ नये. कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे 1 रुपया नाही. कष्ट आता 1000 रुपयाचं काम केलं म्हणजे तसं 2-3 हजाराचं करतोय, पण आपण उचललेले असते ते कट होऊन आपण 1000 रुपये देतात. मग 1000 रुपयात 500 रुपयाचा हे आणला बाजार, 500 रुपये ठेवलं. कारण बानूच्या दुधाचा महिना आता उद्या द्यायचा आहे. आता त्याला 500 रुपये द्यायचं आणि 400 रुपये कुठनं देते पंचायत पल्ली, आणि तिथं गेल्यावर त्यांना सामान पण भरून द्यावं लागतं, किराणा आहे. तर बघा बरं किती टेन्शन आहे एका बाईच्या मागं. तर त्या ताईंना 500 रुपये दिलेलं, त्याचा बानूला फळं आणले, काजू बदाम आणलं. आता ती उद्या गेल्यावरच तुम्हाला दिसेल आणि फळं पण दिसते. आणि त्या ताईने दिलतं, पण त्यातलं काय 200 राहिलं असतील. असं करून दुधाचा महिना द्यायचा. तर बानूची औषधं राहिली, मग विचार केला 500 रुपये द्यावं आणि 200 रुपयाची औषधं ही न्यावं म्हणलं. कारण उद्या जाताना आता ती औषधं इथं भेटत नाही. ती बानूची एकच मेडिकल आहे, तिथं बानूची औषधं भेटतात. आता मला तिथनंच घ्यावं लागेल, उद्या जीवरला अजून जावं लागेल. तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की कुणाकुणाला सरप्राईज बघायचं आहे. आणि हां, माझ्या आईबापांनी आमच्या विचारलंय पूर्ण केलेत, पाहिजे ती दिले मला आणि लेकरांना.
पाहिजे ती दिले, इच्छा मतरले पूर्ण केले ते आईबापाने, म्हणून तर खाऊन तब्येतीने चांगला आहे. जर इच्छा पूर्ण केली नसती तर आईबापान म्हणलं असतं काय आम्हाला घातलंय खायला, आमची तब्येत पहिल्यापासून अशीच आहे, काय घातलंय खायला. तर मी बघते मालकीनीची वाट, कारण मला झोपायचंय आणि मालकीन अजून काय आली नाही आणि ह्यांचं काय कालवं चालूच असतात, त्यामुळं आपलं पटकन झोपायचं आणि लवकर उठायचं. म्हणून वाट बघते मालकीनीची, येते बिचारी सोबत आपल्याला. एकली बाय माणसं, ही माणसं कशी असतात कशी नाही तुम्हाला तर काय सांगायला लागतंय का सांगा. आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. तर चला आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा. तुम्हाला सरप्राईज दाखवायचं, मेकअपचं सामान काय काय आले काय काय नाही. मी पण बघितलं नाही, मी हेडवमध्ये बघितलं, ही हेडव कॉलमध्ये बघितलं, हेडवमध्ये नाही बघितलं, हेडव कॉलमध्ये बघितलं. उद्या हेडव शूट करणार आणि ते तुम्हाला मंगळवारी बघायला भेटणार. तर नक्कीच कंटिन्यू हेडव बघत राहा आणि हेडव आवडला असला तर बाणूसाठी प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर चला बाय.